नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज काय बनवायचं? आज आपण पालक पुरी बनवूया। माझ्याकडे पालक आहे, मी आता ती धुवून पण ठेवलेली आहे, नीट करून धुवून स्वच्छ धुवून ठेवलेले आहे। पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ही पाणी व्यवस्थित चेक करून, याच्यामध्ये बारीक बारीक आळे असतात, चेक करून तुम्ही धुवून ठेवा। कारण याच्यामध्ये असं मला एक म्हणजे 2-3दा तसा अनुभव आलेला आहे, मी चेक केलेला आहे। असं मध्ये कुठे तर छोटे छोटे आळे असतात, त्यामुळे तुम्ही काय करा, व्यवस्थित धुवून घ्या। आता काय करायचं, हे पालक आता आपल्याला थोडंसं एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आणि शिजवताना पाणी पण जास्त घालायचं नाहीये, कारण ते पाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत। मी धुवून चाळणीमध्ये ठेवलं होतं नितळायला। हे पहा, आता ह्या पातेल्यामध्ये मी घातलेलं आहे। आता काय करायचं सांगू का तुम्हाला, याच्यामध्ये पाणी थोडंसंच घालायचं आहे। 1 ग्लास घातला तरी चालेल, कारण ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये मळताना वापरायचं आहे। आणखीन 1 अर्धा ग्लास घालायचा आणि उकळी आल्यापासून 5 मिनिटं फक्त शिजवायचं आहे आपल्याला हे। आता बघा, मी या ठिकाणी लसणाचे 1-2 गड्डे आणि मिरची, आता मिरची किती घ्यायचं, तिखट किती पाहिजे ते तुमच्या ह्याच्यानुसार राहतं। मी या ठिकाणी दोन्ही पण भाजून घेतलेलं आहे, एकत्र दोन्ही पण तेल थोडंसं घातलं 1 चमचावर आणि चांगलं भाजून घेतलेलं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की पुऱ्या करताना किंवा धपाटे करताना तुम्ही कायम खरड्याचा वापर करता, तो खरडा तुम्ही मिरची वगैरे भाजूनच करता, तशा पद्धतीनेच घाला, कारण चवीला 1 नंबर लागतं। आता काही जण काय म्हणतात की मिरचीच घालायची आहे ना, मग ती भाजून घातली काय आणि कच्ची घातली काय, टेस्ट तीच देणार नाही, टेस्ट देत नाहीये ती। तुम्ही मिरची भाजून घातलेलीची टेस्ट पण करून बघा आणि कच्ची मिरची घालून सुद्धा टेस्ट बघा, दोन्हीची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते। त्यापेक्षा तुम्ही भाजून जर घातला तर टेस्ट अतिउत्तम। मग आता मी या ठिकाणी मिरची आणि लसूण भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून, आता हे मीठ घालायचं, थोडेसे जिरे, 1 चमचावर जिरे घालायचे त्याच्यामध्ये, हे पहा 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्सरला टाकून घ्यायचं। जसं तुम्ही खरडा करता ना तसा, खरडा असेल तर काय घातला तरी चालतं। मीठ घातल्यामुळं मिरची लगेच बारीक होते। आणखीन आता याच्यामध्ये पाणी घालू नका, का माहितीये का, एकदम बारीक पेस्ट करा। पाणी घातला तर कसं होतं की खरडा जर तुमचा शिल्लक राहिला तर तो खराब होण्याची शक्यता असते। आता याच्यामध्ये पाणी नाही घातला, खरडा जर शिल्लक राहिला तर भरपूर दिवस राहतो, फ्रीजमध्ये ठेवला ना की भरपूर दिवस राहतो, कारण पाणी लागले की ते लगेच खराब होतं दुसऱ्या दिवशी। म्हणून ह्याच्यामध्ये काय करा, पेस्ट चांगली बारीक करून घ्या, लसूण आणि परत त्याच्यामध्ये मिरची पूर्ण पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीनं। आता इथं पाण्याला उकळी आलेली पण आहे, आपल्याला पालक काही जास्त शिजवायचं नाहीये, फक्त त्याची चांगली पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं। पाणी पण कमी प्रमाणात घाला, म्हणजे कसं होतं की ते पाणी आपण वापरणार आहोत मळण्यासाठी, जास्त होता कामा नये, कारण पालक मेन तब्येतीला चांगलं असतं म्हणतात। मग तुम्ही जर पाणी त्यातलं काढल्यानंतर मग काय राहिलं असं होतं ना। चांगलं 1-5 मिनिटं शिजू दे, तोपर्यंत आपण हे बारीक करून घेऊया। हे पहा, भाजी आपली 5 मिनिटं झालेली आहेत शिजून। आता ते काय करायचं, हे पाणी निथळून, कारण ते पाणी वापरायचं आहे।
हे पाणी तसंच ठेवायचं आणि हे थोडंसं गार झाल्यानंतर पालक मिक्सरला पेस्ट करून घ्यायची याची. याला पाणी घालायची काही गरजच नाहीये कारण हे बारीक होतोच लगेच. कसं आहे, लहान मुलं भाजी पालेभाज्या खावा असं डॉक्टर म्हणतात, पण लहान मुलं भाज्या वगैरे खात नाहीत. त्यावेळेला त्यांना हा एकच उपाय. असं काय करायचं, तिखट पुरी परत धपाटे वगैरे असं हे करून भाजी त्यात घालून आपण करून द्यायचं. म्हणजे ते येता जाता काय ना एक धपाटे खातातच आणि भाजी पोटात जाते त्यांच्या. आता ही गार झाल्यानंतर पेस्ट करून घ्या. हे पहा, आता हे गार झालेलं आहे, त्याची आपण पेस्ट करायची आहे. आता काय करूया, प्रथम आपण सगळी पीठं तुम्हाला सांगते मी. हे पहा, कुठल्याही भांड कुठलीही वाटी तुम्ही हे करू शकता. हे बघा, या ठिकाणी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीनं मी या वाटीमध्ये काढलं सपाट ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि म्हणजे अर्धी वाटी, जी वाटीनं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलंय त्या वाटीनं अर्धी वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये प्रमाण सांगते. म्हणजे कसं, हे प्रमाण जरी अचूक नाहीये, म्हणजे कसं, समजा तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ थोडं कमी जास्त झालं काहीही फरक पडत नाहीये. पण मी तुम्हाला काय सांगते, काही लेडीजांना कसं होतं, काही लेडीजांना मापानं घ्यायची सवय असते. म्हणजे त्यांना मापाच्या ह्यानं अगदी परफेक्ट करायची सवय असते. मग म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीनं सपाट वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि गव्हाची वाट घेतलेलं आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं. आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे तुम्ही जर धपाट्यासाठी पीठ वगैरे दळून आणलं असाल तर अतिउत्तम, ते पीठ तुम्ही वापरू शकता. आता या ठिकाणी मी अचानकच करणार आहे, त्यामुळे माझ्याकडे तांदळाचं पीठ वगैरे शिल्लक नाहीये. मी 3 पीठं एकत्र करून मी आता हे करणार आहे. प्रथम आता काय करूया, हे सगळी पीठं आपण काय करूया, चाळून घेऊया, एकत्र करायची. आता ही पीठं चाळून घ्यायची. कायम घरात पीठ असेल ना, त्या पिठामध्ये तुम्ही करू शकता. पण ज्वारी, गहू आणि बेसन पीठ हे मात्र आवश्यकच आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं वगैरे उडीद डाळीचं नसेल तरी चालतं. हे सगळे एकत्र हे केल्यामुळे कसं झालं, पिठं हे झालेले आहेत. आता याच्यामध्ये सगळे सर्व मसाले आपण घालायचे. जास्त प्रमाणात काय लागत नाहीये. याच्यामध्ये मी धुवून बारीक चिरून कोथिंबीर ठेवलेली आहे, ती घालायची. पुन्हा याच्यामध्ये जो आपण खरडा तयार केला ते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट कसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. लहान मुलं असेल तर कमीच घाला, म्हणजे लहान मुलांना ते तिखट जास्त सहन होणार नाही. खात असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण खात नसतील तर मात्र तुम्हाला थोडंच घालावं लागणार. या ठिकाणी जिरेपूड चमचाभर घेतलेलं आहे. तुम्ही असे मोठे मोठे चेचून घातला तरी चालतं. आता काय करूया, मीठ चवीप्रमाणे थोडेच घाला, कारण आपण खरड्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंच मीठ घाला. आणि आता काय करूया, आपण काय राहिलं, पालक काय करूया, बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये पालकाचं पाणी आहे ते घालून बारीक केला तरी चालतं. हे पहा, एक मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे, असा क्रश करून घाला. आणि मी हे पालक पेस्ट बारीक करून घेतलेलं आहे, ते लगेच बारीक होतो, शिजलेलं असतं त्यामुळं. आणि त्याच्यामध्ये काय पाणीच असतं. आणि हे त्याचं पाणी ठेवलेलं आपण पालक शिजल्यानंतर जे आपण पाणी ठेवलं होतं ना, ते पाण्याचा आता वापर करायचा आहे. प्रथम काय करायचं, हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं.
थोडं थोडं पाणी हे करून मळून घ्यायचं चांगलं. थोडं पीठ घट्टच मळा म्हणजे तुम्हाला पुऱ्या चांगल्या लागता येतील. हे भाजीचंच पाणी आहे, ते थोडं थोडं घालून मी घेते. म्हणून भाजी शिजताना पाणी थोडंच घाला. वरून लागलं तर तुम्हाला घालता येईल, पण पाणी टाकून देऊ नका. या ठिकाणी थोडंसं पाणी राहिलेलं आहे, ते पण मी घालते. कारण पीठ त्याच्यामध्ये गव्हाचं आणि ह्याचं आहे, डाळीचं आहे, त्यामुळे ते होतं पीठ घट्ट नंतर. आता याच्यामध्ये तुम्ही मीठ वगैरे बघू शकता, तिखट. आता काही जणांना मिरची नाही आवडली तर तुम्ही हे घाला, मिरची पूड घाला. आता काही जणांना पित्ताचा त्रास असतो, मुळव्याधाचा त्रास असतो, त्यावेळेला मिरची पूड चालत नाहीये. मग त्यावेळेला तुम्ही थोडीशी चटणी घालून केलं तरी सुद्धा चविष्ट लागते थोडी. हे पहा, या ठिकाणी आपलं झालेलं आहे. म्हणून काय करूया, एक 10-15 मिनिटं आपण असंच ठेवूया, म्हणजे हे पीठ चांगलं भिजेल. एक 10 मिनिटं झालेले आहे. पीठ भिजले का बघूया. चांगलं झालेलं आहे. हे पहा, आता गोळा करायचा आणि याला लावण्यासाठी सुद्धा गव्हाचंच पीठ वापरा. कारण कसं होतं, ज्वारीचं पीठ याला पसरत नाहीये. पीठ पण जास्त लावू नका. काय होतं, तेलामध्ये पीठ पूर्ण झाले की ते पुरीला लागतं आणि ते करपूस असा वास पण येतो त्याचा. त्यामुळे गव्हाचं का लावा म्हणते, कारण थोडं जरी असं लावला हे केला त्याला तरी सुद्धा लगेच लागतं ते. असं नुसता हात बुडवून जरी नुसतं असं पसरलाय तरी सुद्धा चालतं. ज्वारीचं पीठ कसं होतं, एका ठिकाणीच बसतं. जास्त पातळ पण नाहीये, जास्त जाड पण नाही. अशा पद्धतीनं तुम्ही पुऱ्या लाटू शकता. तुम्हाला हव्या तशा तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी एका डब्याचं टोपण घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही कोणत्याही असं काटाचंही असते ना, त्यानं पाडू शकता. हे पहा, ह्या अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार झालेल्या. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाहीये. घरात जर वयस्कर असतील तर थोडंसं जाडच करा, म्हणजे ते तळल्यानंतर मऊ होते, त्यामुळे त्यांना चावता चांगलं येईल. आणखीन एक सांगायचं राहिलं, म्हणजे ह्याला तुम्ही तीळ लावू शकता.
करायचं, असं तीळ लावू शकता. दिसायला पण खूप छान लागतं, दिसायला पण खूप छान दिसतं आणि लागतं पण छान. हे अशा पद्धतीने तुम्ही आता आणखीन तुम्हाला लाटून दाखवते. याला मी तीळ लावलेलं आहे बघा. बघा असं केलं की पीठ बघा पूर्ण पसरलं जातंय, त्यामुळं जास्त पीठ लावावं लागत नाही. हे पहा तीळ लावलेले पुरी सुद्धा खूप दिसायला छान दिसते आणि चवीला पण लागते. हे पहा मी तीळ घेतलं होतं पण लावायचं माझ्या लक्षात नव्हतं, मला दिसल्यानंतर मग म्हटलं. तसं मी काय कधी घरात हे करायचं असलं तर नाही लावत, पण कधी लक्षात आलं तर लावते, चांगलं लागतं. अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत. आता सगळे लाटून घेऊया. थोडे लाटून झाले की मग आपण तेल तापायला ठेवूया आणि तळून घेऊया. ताजे ताजे तळल्यानंतर सुद्धा खूप छान फुगतात आणि चवीला पण लागतात. बाजरीच्या भाकरीला लावता ना तुम्ही तशा पद्धतीने. हा आता पिठात मळताना घातला तरी सुद्धा चालतं. तुम्ही आता थोडे केला आणि पुन्हा गरम गरम कुणाला पाहिजे असेल तर पीठ ठेवायचं आणि ते आले की करून ताजे एकदम दिले गरमागरम करून तरी सुद्धा चालतं. काही पीठ खराब होत नाही, काही नाही. फक्त मळताना कसं करायचं, मग थोडंसं घट्ट मळायचं, म्हणजे मग कसं होतं गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडं 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 मऊ होत जातं. जास्त मऊ झाले की मग तुम्हाला लाटता येणार नाही, पण काय टेन्शन घेऊ नका, त्याच्यामध्ये पीठ मिसळलं तरी चालतं. कलरला पण किती छान झालेत बघा, कलर घातल्यागत. ह्याच्यामध्ये पालकचं प्रमाण नाही आहे. तुम्ही आता मी ह्याच्यामध्ये 1 पेंडी घातलेली आहे, तुम्ही 2 पेंडी 1.5 पेंडी घातली तरी चालते. पालकचं प्रमाण नाही आहे, उलट जेवढी भाजी तेवढे चांगलंच आहे. पिठाचं पण नाहीच आहे, पण कसं ज्वारीच्या आणि डाळीच्या पिठापेक्षा गव्हाचं पीठ थोडंसं जादा घ्यायचं, हेच फक्त लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला मग पुऱ्या लाटता येणार नाहीत, कडेनं चिरतात. ज्वारीचं पीठ जास्त झालं की कडेने चिरतं सगळं आणि तेल पण फार ओढतं, त्यानं तेल दिसतं त्याच्यावर. आता काय करूया, आपण तेल गरम करायला ठेवूया आणि लाटत लाटतच आपण हे करून घेऊया. हे पहा तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण राहिलेल्या पुऱ्या पण लाटून घेऊया. तेल गरम झाले की तळायला घेऊया. हे पहा तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पुऱ्या सोडूया. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच हे करा. आता गॅस मिडियम करा, कारण तेल चांगलं तापलेलं आहे. सुरुवातीला 1 2 3 हे करूपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा, पुन्हा गॅस बारीक करायचाच नाहीये.
मी तेल चांगलं गरम झालेलं आहे म्हणून गॅस मिडियम की ठेवलेला आहे. पुन्हा ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये पुऱ्या टाकता त्यावेळेला गॅस मोठा करायचा आणि पलटल्यानंतर गॅस मिडियम करायचा. आता गॅस मिडियम करायचा. पलटल्यानंतर एकदम गॅस मिडियम करायचा. तर अशा पद्धतीने आपण सगळे पुऱ्या तळून घेऊ. हे पहा, या ठिकाणी आपल्या एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अजून माझ्याकडे एक 3 लाटिंब होतील एवढं पीठ आहे. मी आता हे नंतर जसं येतील तसं गरम गरम करून देणार, कारण गरमच खायला त्यांना आवडतं. पण मला थंड झाल्यानंतरच आवडतं. आणि हे तुम्ही दही बरोबर खावा, अतिउत्तम लागतं. दही मलाईचं दही असतं ना त्याच्याबरोबर तर खूप छान लागतं. आता या ठिकाणी आपली ही पालक पुरी, तिखट पुरी तयार झालेली आहे. मुलं भाज्या खात नाहीत ना, त्या अशा पद्धतीने त्यांना भाज्या करून तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.